आपलं हे त्यांनी दारूच्या किती बाटल्या घेचवल्या याच्यावर ठरते शिवजयंती. या पलीकडे जाऊन ज्या माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या माझ्या राजाची जयंती अशी साजरी केली जाते. रात्रभर गाड्या पडतात रस्त्यांवरून, नको ते आवाज करत. का आम्ही इतरांना त्रास द्यायचा? ज्या माझ्या राजांनी रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श करता कामा नये ही सैन्याला दिलेली सूचना होती. इतका माझा राजा संपन्न होता, सामर्थ्य संपन्न होता. तो श्रीमंत योगी होते. ते योगी कधी श्रीमंत नसतो आणि श्रीमंत कधी योगी नसतो. हे दोनही विशेषणे ज्यांना समर्थांनी दिली, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असा राजा ज्या भूमीला लागला, ज्यांनी देवाचं, देशाचं आणि धर्माचंच काम केलं, त्या राजांचे आम्ही वारसदार, त्या राजांच्या भूमीत आम्ही राहतो. ज्ञानोबा तुकोबा समर्थांनी आम्हाला क्षात्रतेत शिकवलं, भक्ती शक्तीची जोड शिकवली. तर आता या भूमीमध्ये आम्ही राहत असताना आमच्या मनामध्ये विकल्प नको. विश्वास किती ठेवावा सांगू? कुरुक्षेत्रीय युद्धामध्ये ज्यावेळी उद्वंतांना मदत मागायला गेले होते अर्जुन आणि दुर्योधन, दोघेही गेले होते. ऐका, एक योजना घेऊन गेला होता आणि एक याचना घेऊन गेला होता. एक याचक होता आणि एक योजक होता. देवाकडे योजक म्हणून कधी नाही जायचं. देव म्हणतो माझ्याकडे येणारे सगळे व्यापारीच आहेत, सध्या काहीतरी हवंय